मित्रांनो, आज माझ्यासोबत जी गाडी आहे ना, ती भारतातली पहिली गाडी आहे हॅचबॅक सेगमेंटमधली की जिने 5 स्टार रेटिंग जे आहे ते GN मध्ये घेतलेलं होतं. आणि भारतातली एकमात्र ही आता सध्या गाडी आहे की ज्या गाडीमध्ये अजून सुद्धा टाटा मोटर जे आहे ते डिझेल इंजिन ऑफर करतं. बाकीच्या सेगमेंटमध्ये जर पाहिलं तर कोणीही तुम्हाला डिझेल इंजिन जे आहे ते बाकीच्या हॅचबॅकमध्ये बलेनो असेल, i20 असेल, या गाड्यांमध्ये जे आहे ते कुठलंही डिझेल इंजिन नाही आहे. तर टाटा अल्ट्रोजचं जे मेजर फेसलिफ्ट अपडेट आहे ते आलेलं आहे. आज आपल्यासोबत जे व्हेरियंट आहे ते आहे CNG व्हेरियंटमध्ये आणि डिझेल मॉडेलसुद्धा असणार आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ह्या दोन्ही गाड्यांची जे आहे ते पूर्णपणे माहिती घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर गाडी घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी असणार आहे आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. टाटा अल्ट्रोज हॅचबॅक सेगमेंटमधली सर्वात सेफ गाडी. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत ह्या गाडीचे दोन व्हेरियंट असणार आहे, डिझेल आणि पेट्रोल. तसं तर पाहिलं तर बाहेरच्या साईडने किंवा आतल्या साईडने CNG आणि डिझेल मॉडेलमध्ये फीचर्स तुम्हाला सेम भेटतात, बट लास्टला मी तुम्हाला सांगेल की डिफरन्स जे आहे ते काय असणार आहे. तर फ्रंट प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर नवीन हेडलॅम्प सोबतच फोग लॅम्पसुद्धा LED तुम्हाला इथे पाहायला भेटतात. नवीन बंपर आहे आणि सोबतच इथे एअर व्हेंटसुद्धा देण्यात आले. सो एक स्पोर्टी लुक तुम्हाला इथे नक्कीच पाहायला भेटतो. फ्रंट जो टाटाचा लोगो आहे त्याच्याच खाली फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आलेला आहे. 360 डिग्री कॅमेराचं जे फीचर्स आहे हे या गाडीमध्ये आता ॲड करण्यात आलेलं आहे. सोबतच विंडशील्डवरती तुम्हाला रेन सेन्सिंग जे वायपर आहेत हे सुद्धा या गाडीमध्ये मिळून जातात. साईड प्रोफाईलमध्ये आपण जर पाहिलं 16 इंचचे नवीन अलॉयज या ठिकाणी पाहायला भेटतात. फ्लश टाईप डोअर हँडल आहे. ORMवरती तुम्हाला कॅमेरा देण्यात आलेला आहे. ग्लास एरिया मोठा आहे. 165 mm गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स मिळून जातो आणि सोबतच गाडीचे जे डोअर आहेत हे 90 डिग्री ओपन होतं. सो साईड प्रोफाईल पाहिल्यानंतर रिअर प्रोफाईलमध्ये जर पाहिलं न्यू जो लुक आहे हा गाडीचा पाहायला भेटतो. कनेक्टेड टेल लॅम्प या ठिकाणी देण्यात आलेले. नवीन टेल लॅम्पचं डिझाईन आहे, चांगलं दिसतं. सोबतच रिअर बंपरमध्ये 2 रिव्हर्स पार्किंग सेन्सर आहे. मला असं वाटत होतं की 4 रिव्हर्स पार्किंग सेन्सर जे आहे ते असायला पाहिजे होते. रिअर साईडचा जो टेल गेट आहे या ठिकाणी टाटाचा लोगो आहे. खाली तुम्ही जो कॅमेरा आहे हा पाहू शकता. सोबतच रिअर डिफॉगर देखील देण्यात आलेले आहे विथ वायपर, शार्क फिन अँटिना आहे. गाडीचा बूट स्पेस जर पाहिला तुम्ही डिझेल मॉडेल जर घेतलं इथे 345 लिटरचा बूट स्पेस देण्यात आलेला आहे. सोबतच खालच्या साईडला जे स्पेअर व्हील आहे हे देखील तुम्हाला मिळून जातं. CNG व्हेरियंटमध्ये ट्विन सिलेंडर टेक्नॉलॉजी आहे, त्यामुळे तुम्हाला जो बूट स्पेस आहे हा देखील चांगला या ठिकाणी भेटतो, जवळपास 215 लिटरचा. आणि इथे सुद्धा तुम्हाला जो स्पेअर व्हील आहे हे देखील खालच्या साईडला जे आहे ते माउंट करण्यात आलेले आहे आणि 14 इंचेसचं हे जे स्पेअर व्हील आहे ते असणार आहे. सो बाहेरच्या साईडने जर पाहिलं तर असे काही फीचर्स जे आहेत ही गाडी ऑफर करते. आपण एकदा इंटिरियर चेक करूया. इंटिरियरमध्ये जर पाहिलं तर फर्स्ट तर या गाडीचे 90 डिग्री जे आहे ते डोअर ओपन होऊन जातात. भरपूर असं होतं की ज्यावेळेस तुम्हाला क्लोज करायचे आहे त्यावेळेस भरपूर असे स्ट्रगल करावा लागतो किंवा इन केस तुमच्या घरामध्ये आजी बाबा असतील तर त्यांना देखील प्रॉब्लेम होतो. बाकी याचा एक फायदा काय माहिती का, तुम्ही आतमध्ये काही सामान वगैरे ठेवायचं असेल तर परफेक्ट ठेवू शकता. डोअर हँडलमध्ये चांगलं जे मटेरियल आहे प्लास्टिक, हार्ड प्लास्टिक आहे. भरपूर ठिकाणी तुम्हाला जर पाहिलं तर इथे थोडंसं लेदर टापोस्टे असायला पाहिजे होती. फॅब्रिक आहे. बाकी ड्रायव्हर साईड जी विंडो आहे ते ॲटो अप ॲटो डाऊनच्या स्वरूपात भेटून जाते तुम्हाला. ॲटो फोल्ड ORM आहे. त्यानंतर एक नवीन चेंज काय झालेलं माहिती का, हा जो डोअर लॉक आहे ना, तर हे जे लॉक सिस्टम आहे आता चेंज करण्यात आलेली. सो मॅन्युअलमध्ये तुम्ही इथे जे लॉक आहे डोअर हे इथनं एक्स्ट्रा जो लॅच हा देण्यात आलेला आहे. सो हे चांगलं जे काम आहे ते केलेलं आहे. आधी काय व्हायचं, एक सिंगल जो डोअर हँडल आहे त्याच्यावरतीच आतमध्ये प्रेस केलं की गाडी लॉक व्हायची. भरपूर छोटाली मुलं आहे तो डायरेक्ट लॅच ओढायची जो डोअर हँडल आहे तो. त्यामुळे काय व्हायचं की डायरेक्ट डोअर जो आहे तो ओपन देखील होऊन जायचा. बाकी 1 लिटरची बॉटल तुम्ही डोअरमध्ये ठेवू शकता. चांगलं मॅनेजमेंट आहे. बाकी जे हाईट ॲडजस्टमेंट आहे हे तुम्ही मॅन्युअली ते करू शकता. एक चांगली गोष्ट काय माहिती का, आता सीट जर पाहिलं लेदर रेट तर नाही आहे, बट ह्या गाडीमध्ये एक्स्ट्रा जो इथे थाई सपोर्ट आहे ना तो वाढवण्यात आलेला आहे प्रत्येक म्हणजे को ड्रायव्हर साईडला सुद्धा आणि मागच्या साईडला सुद्धा. त्यामुळे ओव्हरऑल तो जो सीट कम्फर्ट आहे ना तो चांगला या ठिकाणी झालेला आहे. इथे देखील तुम्हाला जो स्पेस हा देण्यात आलेला आहे. इथे इंजिन पुश स्टॉप बटन आहे. असं काही एक फ्रेश इंटिरियर जे आहे ते तुम्हाला टाटा अल्ट्रोच्या नवीन अपडेटमध्ये पाहायला भेटतं. इथे जर पाहिलं ॲम्बियंट लाईटिंग तुम्हाला एक लाईन मिळून जाते. सोबतच कलरचं जे कॉम्बिनेशन हे देखील चांगलं आहे. जसं की इथे थोडंसं ब्लॅक आहे, इथं सिल्वर ग्रे टाईप आहे, इथे अगेन ब्लॅक, इथे बेश कलरचं मटेरियल. सो सिलेक्शन ऑफ मटेरियल चांगले आहे. थोडेसे पॅनल गॅप्स तुम्हाला गाडीमध्ये वाटू शकतात बरं का, बट ओव्हरऑल डे बाय डे टाटा मोटर्समध्ये सुद्धा चांगली जी इम्प्रूव्हमेंट आहे ती होत आहे. स्क्रीन जर पाहिली तर 10.25 इंचची आहे. अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले याला सपोर्ट करते. प्लस 360 डिग्री कॅमेराचं फीचर देण्यात आलेलं आहे. कॅमेरा क्वालिटी आहे ना नेक्स्ट लेवल आहे बरं का, तुम्ही पाहू शकता.
चांगली जी कॅमेरा क्वालिटी ही तुम्हाला ह्या गाडीमध्ये पाहायला भेटते. तुम्ही राईट साईडचं देखील चांगल्या पद्धतीने पाहू शकता. तो कॅमेरा क्वालिटी चांगली आहे. वायरलेस अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले आहे. इथनं तुम्ही AC देखील कंट्रोल करू शकता, इथे देखील कंट्रोल करू शकता. सो मल्टिपल जे ऑप्शन आहेत हे तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातात. ह्या स्क्रीनची जी ओव्हरऑल रिस्पॉन्स आहे ना तो देखील चांगला आहे बरं का, डे बाय डे चांगला होत आहे. त्यानंतर IRM जर पाहिला हा तुम्हाला डे नाईट इथे देण्यात आलेला आहे. लाईट जर पाहिला तर ह्या मिळून जातात तुम्हाला LED मध्ये. आणि सोबतच खालच्या साईडला AC जर पाहिला तर इथे तुम्हाला थोडंसं नेक्सॉनची जी आठवण आहे ते करून देणार आहे. कारण की इथे जर पाहिलं फॅन स्पीड आहे, इथे टेम्परेचर सेट करू शकता मॅन्युअली, हे चांगली गोष्ट आहे. बाकी टच देण्यात आलेलं आहे. सो हे एक चांगलं आहे माझ्या मते, कारण की मॅन्युअली जो AC आपण चांगल्या पद्धतीने ऑपरेट करू शकतो. इथे CNG टू पेट्रोल तुम्हाला जर कन्वर्ट करायचे असेल तर मॅन्युअली इथे एक टच देण्यात आलेलं आहे. सो इथे तुम्ही जर क्लिक केलं तर पेट्रोलवरती गाडी कन्वर्ट होते, इथे जर क्लिक केलं तर CNG वरती कन्वर्ट होऊन जाते. तुम्हाला इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे याच्यावरती देखील दाखवलं जातं. बाकी इथनं गाडी जी आहे तुम्ही लॉक अनलॉक करू शकता. बाकी खालच्या साईडला ACचे कंट्रोल, 12 व्होल्टचा पॉवर सॉकेट, USB पोर्ट, 45 वॅटचा जो टाईप-C पोर्ट आहे फ्रंट आणि रिअर साईडला तो सुद्धा इथे देण्यात आलेला आहे. सो नाईस वर्क टाटा. कारण की याच्या थ्रू तुम्ही तुमचा लॅपटॉप आहे ना मोठा तो देखील चार्ज करू शकता. वायरलेस चार्जर अगेन एक चांगलं जे फीचर हे देण्यात आलेलं आहे. 5 स्पीडचा तुम्हाला गिअरबॉक्स आहे CNG मध्ये, आणि डिझेलमध्ये सुद्धा 5 स्पीडचा भेटतो. बाकी इथे 2 जे कप होल्डर आहेत ते देण्यात आलेले आहेत. आर्मरेस्ट स्लायडिंग आहे. आणि सेगमेंटमधला सर्वात मोठा कूल्ड जो ग्लब बॉक्स आहे हा तुम्हाला ही गाडी ऑफर करते. भरपूर मोठा आहे आणि कूल्ड असल्यामुळं चांगला जो इफेक्ट आहे, तुमचे काही कोल्ड्रिंक्स वगैरे असतील तर त्या तुम्ही इथे ठेवू शकता. अगेन सनरूफ देण्यात आलेला आहे. बट याच्यामध्ये मुलांना उभं करू नका बरं का, खूप रिस्क असतं. ठीक आहे, साईज चांगली मिळून जाते आणि सनरूफची भरपूर क्रेज आहे. त्यामुळे सनरूफ देखील तुम्हाला ह्या ऑप्शनमध्ये जे आहे ते ह्या गाडीमध्ये म्हणजे आय थिंक मिडल मॉडेलपासूनच जो आहे तो स्टार्ट होऊन जातो. बाकी स्टेअरिंग जर पाहिलं तर असं काही जे ते स्टेअरिंग टिल्ट तुम्ही जे आहे ते ॲडजस्ट करू शकता. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जर पाहिला तर याच्यामध्ये देखील चेंज करण्यात आलेला आहे. हा देखील तुम्हाला थोडंसं नेक्सॉनचं जे लोअर व्हेरियंट आहे त्याच्यामध्ये जशी अपडेट आली होती तसंच तुम्हाला जो इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे हा इथे पाहायला भेटतो. या साईडला RPM मीटर आहे. मिडलमध्ये जर पाहिलं तर भरपूर इन्फॉर्मेशन तुम्ही घेऊ शकता. इथे CNG किती आहे आणि पेट्रोल किती आहे खालच्या साईडला याच्या लेवल जे आहे ते तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता. आणि प्लस याच्यामध्ये जर पाहिलं तर टाटा मोटर्सने एक चांगलं जे अपडेट आहे ते केलेलं आहे. त्याच्यामध्ये काय माहिती का की CNG मध्ये आपली गाडी किती चालली याचं एक स्पेशल CNG ट्रिप मीटर जो आहे तो देण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये डिस्टन्स आणि किती तास चालवली याचं देखील जे आहे ते तुम्हाला एक लक्षात येऊन जातं. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही लॉंग जर्नीसाठी जाता आणि पूर्णपणे CNG संपतो त्यानंतर पेट्रोलवरती गाडी स्विच होते तर तुमच्या देखील लक्षात येऊन जातं की गाडी जी आहे ते एक्झॅक्ट CNG वरती किती चाललेली आहे. आणि ते एक रेशो पण येतो ज्याच्यामध्ये CNG मध्ये गाडी जी आहे ते किती चालवली तुम्ही 30% आणि इकडे जर पाहिलं 70% पेट्रोलमध्ये चालवली. सो असं काही तुम्हाला ओव्हरऑल एक प्रॉपर CNG गाडी आहे आणि असेच फीचर जे आहेत इथे ऑफर करण्यात आलेले आहेत. बाकी एक फीचर अजून एक अपडेट करण्यात आलेले आहे बरं का. जसं की आता समजा मी स्टिअरिंग असं ठेवलं ओके आणि मी गाडी स्टार्ट करण्यासाठी सुरुवात केलेली ओके, गाडी स्टार्ट झाली त्यानंतर ओके अलायन्स स्टेअरिंग व्हील, तर आपलं जे स्टेअरिंग आहे ना व्हील्स हे त्या साईडला आहे ही इथे इंडिकेट होतं. आता मी स्टेअरिंग फिरवली होती आणि ते तिथे ॲरो देखील दाखवते की तुम्ही ह्या साईडला करा. सो मी जर ह्या साईडला केलं ओके सो स्टेअरिंग जे आहे ते प्रॉपर झालेली इथे इंडिकेशन देखील येऊन जातं. सो असं एक चांगलं जे फीचर हे या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेलं आहे. बाकी फ्रंट साईडला जर अशी काही फीचर आहे आपण रिअर साईड एकदा चेक करूया. तर आता तुम्ही पाहू शकता मी माझ्या हाईटनुसार जे आहे ते इथे जी ड्रायव्हिंग पोझिशन आहे ती बेस्ट ठेवलेली आहे. सीट देखील रिक्लाईन आहे. तर आपण रिअर साईडला पाहूया की किती जो स्पेस हा होतो. ओके तर रिअर साईडला तुम्ही स्पेस पाहू शकता. चांगला जो स्पेस आहे, थाय सपोर्ट देखील चांगला आहे. मी हे सीट मी बऱ्यापैकी मागे घेतलेले अजून देखील पुढे घेऊ शकतो. आणि एक्स्ट्रा एक काम जे आहे ते टाटा मोटरने यावेळेस काय केलेलं आहे माहिती का तुम्हाला, इथे आहे ना ज्या थाई सपोर्ट हा तुम्ही पाहू शकता एक्स्ट्रा इथे देण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही बसताना त्यावेळेस कम्फर्टेबली चांगल्या पद्धतीने जे ड्राईव्ह करू शकता. प्लस हा जो खालचा पोर्शन आहे ना हा देखील एकदम थोडासा इथे वर आलेला आहे बरं का. आता याचं बेनिफिट काय माहिती का, ज्यावेळेस तिसरा व्यक्ती इथे बसेल ना तो देखील चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बसू शकतो. प्लस रिअर साईडला तुम्हाला AC वेन्स अगेन 65 वॅटचा म्हणजे 65 वॅटचा रिअर साईडला सुद्धा टाईप-C जो पोर्ट हा देण्यात आलेला आहे, जेणेकरून तुम्ही जो तुमचा लॅपटॉप हा इथे देखील चार्ज करू शकता. इथे मागच्या साईडला जर पाहिलं तर 2 कप होल्डर देण्यात आलेले आहेत.
बट एक गोष्ट की इथे कुठलेही वेट सेन्सर नाही, त्यामुळे हे जे सीट बेल्ट आहे ना आम्ही का लावलेले आहेत, कारण की ज्यावेळेस पण गाडी बंद चालू आम्ही करतो त्यावेळेस चालू केल्यानंतर अगेन तो जो साऊंड आहे तो येत राहतो, त्यामुळे आम्ही सध्या जे आहे ते इथे लावून ठेवलेले आहेत. माझ्या मते वेट सेन्सर इथे असायला पाहिजे होते, जेणेकरून कोणी बसले नाही बसले सो तो कंटिन्युअसली जो साऊंड आहे तो येत नाही. आणि इथे जर पाहिलं ॲडजस्टेबल हेडरेस्ट, बट 2च व्यक्तींना देण्यात आले, तिसऱ्या पॅसेंजरसाठी कुठलाही हेडरेस्ट जो आहे तो नसणार आहे. बाकी स्पेस चांगला आहे, सेगमेंटमध्ये जर पाहिलं तर चांगला जो स्पेस ही गाडी ऑफर करते. तर मित्रांनो आता आपण गाडी चालवून पाहूया. तर आता मी चालवते 1.5 लिटरचं डिझेल इंजिन. आता ह्या हॅचबॅक सेगमेंटमधली ही गाडी जर पाहिली ना तर एकमेव गाडी आहे की ज्या गाडीमध्ये तुम्हाला जे डिझेल इंजिन आहे ती अजूनसुद्धा टाटा अल्ट्रोज जे आहे ते ऑफर करते. बाकी पॉवर जर पाहिली तर ह्या इंजिनची ना पॉवर चांगली बरं का. आणि तुम्ही एक्झॅक्ट जी पॉवर फिगर आहे ती स्क्रीनवरती पाहू शकता. ज्यावेळेस आम्ही गाडी चालवतोय ना त्यावेळेस कंपनीने अजून जे मायलेज आहे ते इथे दाखवलेलं नाही आहे. बट ॲव्हरेज फ्यूल इकॉनॉमी जर पाहिली, जसं की मी सकाळपासून अराऊंड 40 किलोमीटर गाडी चालवलेली आहे, तर मला 20चं जे मायलेज आहे ते दाखवते. मला असं वाटतं की कंपनी क्लेम आहे ना एक अराऊंड 23-24 चार्मॅन डिझेल इंजिनमध्ये करू शकते, आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला एक अराऊंड ऑन रोडवरती हायवेवरती 20-22चं ॲव्हरेज भेटू शकतं. आणि त्यानंतर सिटीमध्ये अराऊंड तुम्ही 18-20चं मायलेज देखील घेऊ शकता. आता ह्या गाडीचा एक फायदा काय माहिती का, तुम्हाला ओव्हरऑल ह्या डिझेल इंजिनमध्ये ना जी पॉवर वगैरे ती खूप चांगली भेटते. आणि क्रूज कंट्रोल इथे देण्यात आलेले आहे. सो तुम्ही क्रूज कंट्रोल फक्त एकदा सेट करा आणि देन मग पुढे गाडी जे आहे ते तुम्ही चालवत राहा. म्हणजे अशा दृष्टीनं जर पाहिलं तर क्रूज कंट्रोल आहे. बाकी फिट अँड फिनिश लेवल जर पाहिलं त्या देखील आता बऱ्यापैकी जे टाटा मोटर्स आहे हे चांगल्या करत आहेत. तुम्हाला स्क्रीन मोठी मिळून जाते. स्टेअरिंग जो फीडबॅक आहे हा देखील चांगला आहे. प्लस गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स, म्हणजे ग्राउंड क्लिअरन्स आहे ना तुम्हाला ऑन पेपरवरती कमी वाटू शकतो 165 mm, बट याच्यामध्ये ओव्हरऑल जो परफॉर्मन्स आहे गाडीचा तो देखील इथे तुम्हाला चांगला भेटतो बरं का. असा जास्त काय तुम्हाला कुठेही गाडी लागते असा येत नाही. आणि त्यानंतर गाडीचं मेन ॲडव्हान्टेजेस म्हणजे गाडीची ओव्हरऑल रोडवरती असणारी पकड आणि स्टेअरिंग फीडबॅक. म्हणजे ओव्हरऑल एक टाटाच्या लाईनअपमध्ये ना अल्ट्रोज एक गाडी मला अशी पर्सनली खूप आवडते की जिची रायडिंग हँडलिंग क्वालिटी आहे ना ही बेस्ट आहे. बाकीच्या गाड्यांची सुद्धा चांगली आहे, त्याच्याबद्दल आपण नंतर डिस्कस करूया. बट हॅचबॅकमध्ये जर पाहिलं ना तर ह्या गाडीमध्ये तुम्हाला ओव्हरऑल जो स्टेअरिंग फीडबॅक आहे, तिची गाडी चिपकून चालते आणि ओव्हरऑल गाडीची रोड स्टेबिलिटी ही तुम्हाला इथे नक्कीच चांगली भेटते. सीट कम्फर्ट चांगला आहे. एक्स्ट्रा थाई सपोर्ट देखील आता ॲड केलेला आहे. सो त्याच्यामध्ये काय होतं की ओव्हरऑल जे कम्फर्ट ज्याला आपण म्हणतो ना गाडी चालवताना, हा तुम्हाला या गाडीमध्ये नक्कीच जाणवतो. बटन्स वगैरे जर पाहिले स्टेअरिंगचे तर ते देखील कंट्रोल करण्यासाठी इझी आहे. हा थोडेसे तुम्हाला वेगळे वाटू शकतात कारण की हे जर पाहिलं पूर्ण एका पॅनेलमध्येच आहे. ते जर प्रेस केलं तर कॉल रिसिव्ह करू शकता. इकडे जर प्रेस केलं तर तुम्ही ब्लूटूथने जे आहे ते कनेक्टिव्हिटीचं जे बटन आहे ते देण्यात आलेलं आहे. एक गोष्ट मला वाटलेली आहे बरं का, हा जो हॉर्न आहे ना हा एवढ्या इझी वाजत नाही. भरपूर वेळा तुम्हाला जास्त असं प्रेस करावं लागतं. सो इथे थोडासा सॉफ्टपणा जो आहे तो द्यायला पाहिजे होता. बाकी तर ओव्हरऑल व्ह्यू तुम्हाला चांगला भेटतो. ग्लास एरिया वगैरे जर पाहिला गाडीचा चांगला आहे. आयरोएम जर पाहिला हा तुम्हाला मॅन्युअली जो आहे तो डे नाईट देण्यात आलेला आहे. पण ठीक आहे मॅन्युअली आहे आणि डे नाईट असल्यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीनं जो याचा यूज आहे हा करू शकता. आणि प्लस सनरूफ देखील आहे, त्यामुळे ओव्हरऑल गाडीमध्ये आतमध्ये आहे ना एक एअरी जो फील आहे हा नक्कीच येतो. बाकी ब्रेकिंग परफॉर्मन्सच्या बाबतीत जर विचार केला फ्रंट साईडला डिस्क ब्रेक, रिअर साईडला ड्रम ब्रेक देण्यात आलेली आहे. ब्रेकिंग परफॉर्मन्ससुद्धा ह्या गाडीचा चांगला आहे बरं का. म्हणजे सेगमेंटमध्ये जर पाहिलं तर मी तर म्हणेल की सेगमेंटमध्ये i20चा देखील चांगला आहे. बट त्याच्या तुलनेमध्ये सुद्धा ही गाडी तुम्हाला एक चांगली जी बाईट आहे ब्रेकिंगमध्ये ती ऑफर करते. तर स्टेअरिंग फीडबॅक बाकी सर्व गोष्टी झाल्या. तर इंजिनबद्दल आपण थोडंसं बोलूया. इंजिन जर पाहिलं इंजिनचे व्हायब्रेशन हे बऱ्यापैकी कंट्रोल करण्यात आलेले आहे बरं का. पण ज्यावेळेस तुम्ही 2,500-3,000 RPM दरम्यान जे आहे तुमचं इंजिन राहतं त्यावेळेस थोडासा जो नॉईज आहे हा तुम्हाला इथे जाणवतो. बट तो ॲसच म्हणजे काय असा खूप नोटिसेबल असं नाही किंवा का तुम्हाला इरिटेट होते असं नाही आहे. चांगला जो डिझेल इंजिनमध्ये परफॉर्मन्स आहे गाडी देते आणि इंजिन देखील चांगल्या प्रकारे जे आहे ते ट्यूनअप करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो आता आपण CNG जी अल्ट्रोज आहे ती चालवत आहोत. सो रेडी स्टेडी गो. बाकी
या गाडीमध्ये एक फीचर मला आवडलेलं आहे की टाटा मोटर्सने CNG गाडी देतात आहे ना, तर प्रॉपर काही गोष्टी द्यायला जे आहे ते चालू केले. जसं की CNG ट्रिपचा एक्स्ट्रा त्यांनी जे आहे ते इथे एक ऑप्शन दिलेलं आहे ऑडोमीटरवरती, ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की CNG वरती आपली गाडी जी आहे ते किती चाललेली आहे. सो हे एक चांगलं काम केलेलं आहे. आणि सोबतच जो रेशो आहे तो देखील तुम्ही इथे पाहू शकता. इथे जर पाहिलं तर जे रेशो आहे CNG वरती किती चालली आणि पेट्रोलवरती किती चालली, सो असे ऑप्शन देखील याच्यामध्ये जे आहे ते देण्यात आलेले आहेत. सो वेल डन. बाकी परफॉर्मन्सबद्दल बोलूया तर गाडीच्या परफॉर्मन्सबद्दल जर बोलायला गेलं तर गाडी ऑलरेडी जर पाहिली तर चांगल्या माहिती इथे वायरलेस चार्जर देखील देण्यात आलेले आहे बरं का. येस. तर गाडीचा जो परफॉर्मन्स आहे 3 सिलेंडर इंजिन असून देखील चांगला आहे. आपण ऑलरेडी जी टियागो आहे, पंच आहे, ह्या गाड्यांमध्ये हे इंजिन पाहिलेले आहे CNG सोबत. आणि इथे सुद्धा तुम्हाला जो ओव्हरऑल परफॉर्मन्स आहे तो चांगला भेटतो बरं का या इंजिनचा. म्हणजे तुम्हाला क्रूज वगैरे करायचा असेल तर 80-90चं स्पीड वगैरे करायचं असेल तर ते सुद्धा करू शकता. कारण की ह्या गाडीमध्ये जर पाहिलं तर क्रूज कंट्रोल देखील देण्यात आलेले आहे. सो ही चांगली गोष्ट आहे. आणि प्लस इन केस तुम्हाला लेफ्ट किंवा राईट साईडला जायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही इंडिकेटर देता त्यावेळेस जे कॅमेरा आहे ते देखील ORMवर जे चालू होऊन जातं. सो हे फीचर्स मला चांगलं आवडलेलं आहे, जेणेकरून सेफ्टी दृष्टीने जर पाहिलं तर चांगलं जे अपडेट आहे या गाडीमध्ये आलेलं आहे. बाकी इंजिन नॉईज, भरपूर लोक ह्या गाडीच्या इंजिन नॉईजबद्दल कंप्लेंट करत होते बरं का. बट डे बाय डे जर पाहिलं तर हे इंजिनसुद्धा आता बऱ्यापैकी स्मूथ जे आहे ते तुम्हाला वाटणार आहे बरं का. म्हणजे ॲसच तुम्ही हुंडाई किंवा मारुतीसोबत कम्पेअर नका करू. थोडासा नॉईज आहे याच्यामध्ये, बट कम्पॅरेटिव्हली आधीच्या जे मॉडेल्स होते ना त्याच्यापेक्षा ह्या इंजिनमध्ये जर पाहिलं तर चांगलं जे काम आहे हे तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतं. 5 स्पीडचा गिअरबॉक्स आहे. मला थोडासा जो क्लचचा गॅप आहे ना हा जास्त वाटतो बरं का. म्हणजे टाटाची कुठलीही गाडी घ्या त्याच्यामध्ये थोडासा जो क्लचचा गॅप आहे ना हा त्यांनी कमी करायला पाहिजे ट्रॅव्हल, जेणेकरून जे ऑपरेट करणारा जो ड्रायव्हर सीटवरती बसतो ना तो जरा थोडासा रिलॅक्स राहील आणि चांगल्या पद्धतीने तो गाडी चालवेल. कारण की इथे काय होतं बऱ्यापैकी तुम्हाला जो गॅप असल्यामुळं थोडंसं पायाला देखील थोडासा स्ट्रगल जो आहे तो करावा लागतो. बाकी गिअरबॉक्स शिफ्टिंग जर पाहिलं तर चांगलं आहे, थोडासा रबरी फील आहे, बट ठीक आहे. जास्त काय तुम्हाला याच्याबद्दल जी कंप्लेंट आहे ती वाटणार नाही आहे. आणि सीट्स क्वालिटीबद्दल जर आपण विचार केला ज्यावेळेस आपण गाडी चालवतो, सीट्स क्वालिटी चांगली आहे. बट मला असं वाटत होतं की कंपनीने ना याच्यामध्ये लेदरेट जी अपोस्ट्री द्यायला पाहिजे होती. कारण की इथे फॅब्रिकच जी अपोस्ट्री देण्यात आलेली आहे. आणि अजून एक गोष्ट काय माहिती का की एक्स्ट्रा थाई सपोर्ट दिल्यामुळे आहे ना ओव्हरऑल तुम्ही गाडी चालवण्याचा तुमचा जो एक्सपिरियन्स आहे ना तो देखील चांगला या गाडीमध्ये होऊन जातो. सो चांगलं जे काम आहे सीट्समध्ये टाटाने जे आहे ते केलेलं आहे. बाकी क्रूज कंट्रोल देखील तुम्हाला ह्या मॉडेलमध्ये जे आहे ते भेटून जातं, जे की हायवे क्रूजसाठी जर पाहिलं ना एक चांगला जो ऑप्शन आहे हा आहे. कारण की जेव्हा तुम्ही लॉंग टूरला जाता, हायवेज वगैरे असतील तर अशा वेळेस तुम्ही हे जे क्रूज कंट्रोल आहे ते ॲक्टिवेट करून मस्तपैकी मायलेज देखील जास्त काढू शकता आणि तुम्हाला देखील थोडासा रिलॅक्स जो आहे तो होऊन जातो. आता तुम्ही इंजिनचा आवाज आहे का, इंजिनचा आवाज आहे बरं का. बट जे कारच्या इंजिनसोबत जास्त अटॅच आहे ना तर त्यांना जास्त काय असा प्रॉब्लेम जो आहे त्याचा जाणवणार नाही आहे. कारण काय होतं ज्यावेळेस आपण रेव करतो, गाडी पुढे जाते तर तो एक इंजिनसोबत अटॅचमेंट जे आहे ते आहे असं आपल्याला वाटतं. नॉईज खूपच जास्त येतोय असं या गाडीमध्ये जे आहे ते नसणार आहे. सस्पेन्शन क्वालिटी ॲज इट इज आहे, जसं की आपण डिझेल देखील चालवलेलं आहे. सो त्यानुसार सस्पेन्शन जर पाहिले तर गाडीचे चांगले आहेत. तर मी आता गाडीला आहे ना हायवेवरती घेऊन आलेलो आहे बरं का. तुम्ही इंजिनचा जो नॉईज आहे तो पाहू शकता. इंजिनचा नॉईज आहे बरं का गाडीमध्ये, मी असं नाही म्हणणार की नाही आहे. तो पिकअप आहे तो सुद्धा आहे गाडीमध्ये. म्हणजे तो जो पुश करते ना गाडी तर ती सुद्धा इथे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं जो ओव्हरऑल पिकअप आहे हा गाडीचा इथे भेटतो. ओके, आपण एकदा क्रूज कंट्रोल सेट करूया. तसं तर या रोडवरती 100चं स्पीड आहे. आता 90चं स्पीड जे आहे ते आपण क्रूज कंट्रोलवरती सेट केलेलं आहे. बाकी ज्यावेळेस तुम्ही अँड्रॉइड ऑटो ॲपल कारप्ले इथे कनेक्ट करता त्यावेळेस इथे टर्न बाय टर्न नेव्हिगेशन देखील तुम्हाला खालच्या साईडला एक छोटीशी जी कमांड आहे ती येते. सो तिथे देखील तुम्ही ते पाहू शकता. सस्पेन्शन चांगल्या पद्धतीनं ट्यूनअप करण्यात आले. स्टेअरिंग जो फीडबॅक आहे तो देखील चांगला आहे. फक्त एक गोष्ट आहे की हा जो हॉर्न आहे ना ज्यावेळेस तुम्ही
प्रेस करतो तेव्हा थोडासा हार्ड प्रेस करावा लागतो, सॉफ्ट नाही आहे. की सेफ्टी दृष्ट्याने जर पाहिलं 6 एअरबॅग तुम्हाला स्टँडर्ड दिले जातात या गाडीमध्ये. हा मायलेजचा जर विषय आला तर CNG मध्ये तुम्ही मायलेज आहे ना ह्या गाडीकडून हायवेवरती 22 ते 24चं जे 1 किलोच्या CNGला जे आहे ते मायलेज घेऊ शकता. आणि सिटीमध्ये तेच मायलेज जर पाहिलं तर 18 ते 20चं जे मायलेज आहे चांगल्या पद्धतीने गाडी चालवली तर तुम्ही या गाडीकडून घेऊ शकता. बाकी ऑफिशियली जे मायलेज आहे कंपनीने ते अजून काही रिव्हील केलेलं नाही, बट मला देखील असं वाटतं की 28 ते 29 ARI सर्टिफाईड जे मायलेज आहे ते या गाडीचं असू शकतं. ओके, तर मित्रांनो टाटा अल्ट्रोजचं नवीन अपडेट कसं आहे ते पहा. मी दोन्ही गाडी चालवलेल्या आहेत आणि दोन्ही गाड्या चालवण्यामध्ये ना भरपूर आता जर पाहिलं थोडासा एक प्रीमियम जो फील आहे तो या गाडीमध्ये आलेला आहे. थोडेसे फिट अँड फिनिशचे जे आधी देखील तक्रारी होत्या ना त्या देखील अजून थोड्याशा आहे गाडीमध्ये. IVS टाटा मोटर जे आहे ते अजून याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट जे आहे ते करेल. इंजिन परफॉर्मन्स जर पाहिला तर मला असं काही मेजर चेंज वाटलेलं नाही. या आधी जे इंजिन होतं रिव्होट्रॉन 1.2 लिटरचं जे की CNG मध्ये आपण पाहिलेलं आहे, पेट्रोलमध्ये देखील येतं, सेम तसंच परफॉर्मन्स आहे. थोडंसं इंजिन नॉईज जे आहे ते कमी झालेलं आहे. बाकी फीचर्स तर खूप चांगले आहेत. प्राइसिंग तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. टाटा मोटर्सने जी प्राइसिंग आहे ती सुद्धा चांगली जी आहे ती ठेवलेली आहे. सो नक्कीच नवीन अपडेटमध्ये सस्पेन्शन क्वालिटी वगैरे जर पाहिली आणि लुक्स वगैरे पाहिला, फीचर्स जर पाहिले तर इन्क्रीज झालेले आहेत. सीट्समध्ये सुद्धा चांगलं जे काम आहे टाटा मोटर्सने केलेलं आहे. सो माझ्या मते एक चांगला ऑप्शन आहे. बाकी काही इम्प्रूव्हमेंटच्या देखील गोष्टी आहेत ज्या की मी तुम्हाला व्हिडिओच्या आधी सांगितलेल्या आहेच आहे. बाकी तुमचे अजून देखील काही प्रश्न आले असतील तर कमेंट बॉक्स आहे त्या ठिकाणी विचारा. भेटूया पुढच्या असं नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.